दरम्यान हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी विरोध केलाय। प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केलेली आहे। पाहूया। आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही विश्वासात घेऊ। उद्याच्या दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण 10-11 तारखेला त्या ठिकाणी मेळावा घेऊ। त्याप्रमाणे भाईंनी आता डिक्लेअर केलंय की 11 तारखेला आम्ही चेंडू सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी आमच्याबरोबर 2019 म्हणजे 2024ला लोकसभेमध्ये काम केलं त्या मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं। यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला 11 तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे। बघा, हे सगळे कार्यकर्ते सगळ्याचा आग्रह आहे की काही झालं तरी इंदापूरमध्ये इथं तिसरा पर्याय झाला पाहिजे। म्हणून आता हा जो चेंडू आहे हा चेंडू आम्ही आदरणीय अप्पासाहेब, आदरणीय भरत शेठ यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा चेंडू आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये टाकणार आहे। 11 तारखेला किती वाजता? 10 वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।